24 ते 25 कारणं आहेत मुलामुलींचे लग्न न जमण्याचे. पगार कमी आहे, नको. खेड्यामध्ये राहतो, नको. शेती नाही, नको. शिक्षण कमी आहे, नको. स्वतःचे घर नाही, नको. घरामध्ये सासू सासरे आहेत, नको. व्यवसाय करतो, पण व्यवसाय कधी बंद पडेल काही सांगता येत नाही, नको. शहरापासून लांब राहतो, अजिबात नको. तर हे असे एक ना अनेकविध कारणं आहेत आणि ह्याच्यामध्ये मुख्य म्हणजे मुलांच्या आणि मुलींच्या आईवडिलांची, मुलींच्या आईवडिलांची वाढलेली अपेक्षा की त्यांना म्हणजे माझ्या मुलीला असं स्थळ पाहिजे, माझ्या मुलीला असं स्थळ पाहिजे, माझ्या मुलीला श्रीमंत स्थळ पाहिजे, माझ्या मुलीला चांगला पॅकेजचा मुलगा पाहिजे, चांगलं मोठं घर पाहिजे, सेटल्ड पाहिजे, म्हणजे शहरामध्ये स्वतःचं घर पाहिजे, म्हणजे 4 व्हीलर पाहिजे, चांगलं घर पाहिजे आणि शेती पण पाहिजे, पण शेती करायची नाही. तर ह्या अशा एक ना अनेक कारणं आहेत त्याच्यामुळे मुलामुलींचे लग्न जमत नाही. आणि मागं मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मुलामुलींचे वाढलेलं पॅकेज ते सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि मुलगीला समजा एखादं 15 लाखाचं पॅकेज असेल तर ती म्हणते मला ह्याच्यापेक्षा चांगलं, माझ्यापेक्षा मोठं पॅकेजचं, माझ्यापेक्षा मोठ्या पॅकेजचं पाहिजे. आणि मग दोघांचं एका ठिकाणी नसेल, म्हणजे तो कुठं म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर असेल, समजा बेंगलोरला वगैरे आहे, तर त्याची ट्रान्सफर होत नाही, त्याच्यापेक्षा चांगली कंपनी इथं मिळत नाही आणि मग ही इकडची कंपनी सोडून ती तिथं जायला तयार होत नाही. तर अशा पण कारणं आहेत म्हणजे आजूबाजूचं भोवताल पण याला. आणि मुख्यतः म्हणजे आईवडिलांची, आणि आईवडिलांना असं आजकाल असं वाटणं हळूहळू कमी झालं आहे की आपल्या मुलांना लवकर मुलं, म्हणजे लग्न होऊन लवकर मुलं व्हावेत, मग आपण नातवंड पतवंड म्हणजे नातवंड खेळू. तर ही म्हणजे लोकांची अशी भावना कमी कमी होत चाललेली आहे. तर ह्याला आता म्हणजे सगळं पडताळा केला पाहिजे, सगळं शोधलं पाहिजे काय मुख्य कारण आहे, कोणाचं कुठं चुकतं. पण ह्या सगळ्या कारणामुळे लग्न होत नाही मात्र एवढं निश्चित, याच्यामध्ये विलंब होतो.